नमस्कार पालको, आरटी प्रवेश प्रक्रिया 2024-25 मध्ये ज्या पालकांनी अर्ज भरलेला आहे आणि लॉटरी किंवा सोडतची प्रतीक्षा करतायत त्यांच्यासाठी एक महत्त्वाची सूचना आहे। मला तुम्हाला दोन विनंत्या करायच्या आहेत। सर्वात प्रथम पहिली विनंती म्हणजे बरेचशे पालकांचा आज जर मी कॉल येतोय किंवा SMS द्वारे ते मला कळवतात की विलंब हा होत आहे। म्हणजे शाळा जवळपास शुक्रवार शनिवारपासून म्हणजे 14-15 तारखेपासून सुरू झालेल्या आहेत आणि अद्यापही पालकांनी ॲडमिशन्स घेतलेले नाहीयेत। म्हणजे पाल्याचे सीट्स बुक केलेले नाहीयेत किंवा शाळा निवडलेली नाहीये, ॲडमिशन्स झालेले नाहीयेत। आरटीच्या भरोशावरती बरेचसे पालक आणखीनही थांबलेले आहेत। मग आशा लागलेली आहे की सोमवारी सुट्टी आहे 18-17 तारखेला आणि 18 किंवा 19ला निकाल लागेल, आरटीचा रिझल्ट डिक्लेअर होईल आणि मग आपल्याला निर्णय घेता येईल। तर अशा पालकांना माझी पहिली विनंती आहे की तुम्ही विलंब न करता सोमवार किंवा मंगळवारी जाऊन जी कुठली इच्छुक शाळा असेल तिथे तुमच्या पाल्याचं तात्पुरतं का होईना ॲडमिशन्स करून घ्या। आरटीचा निकाल 18 तारखेला लागेल अपेक्षा ठेवूया आणि त्यानंतर निकाल लागल्यानंतरही तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा आहे ते मार्ग मोकळा राहणार आहे। ही होती पहिली विनंती। दुसरी विनंती मला अशी करायची आहे की हे जे प्रकरण आहे आता न्यायप्रविष्ट प्रकरण झालेलं आहे आणि आपण न्यायालयाचं आपल्याला माहितीच आहे की तारकावर तारका असतात, प्रत्येकाला त्याचा पक्ष मांडायचा असतो आणि जोपर्यंत न्याय करणं ही इतकी सोपी गोष्ट नाहीये, त्यामध्ये दोन्ही पक्षाची गोष्टी बघितल्या पाहिजेत आणि न्यायालय पण इतकं हे आहे समंजस आहे की आता जो काही वेळ निघून चाललेला आहे त्यामुळे लवकरात लवकर सुनावणी होणार आहे। परंतु जर कुठल्या कारणाने परत एखादी नवीन तारीख पडत असेल किंवा 4 दिवसानंतरची 8 दिवसाची तारीख पडत असेल तर तुम्हाला प्रतीक्षा करल्याशिवाय पर्याय राहणार नाही। मनस्ताप वाढवून घेऊन काही होणार नाहीये, तुम्हाला त्याचं वाट ही बघणं गरजेचं आहे। कारण आपण ज्या प्रतीक्षेत आहात ती प्रतीक्षा मान्य आहे, मागील 1 ते 1.5 महिन्यापासून तुम्ही प्रतीक्षा करत आहात, परंतु आपल्या हातातल्या काही गोष्टी नाही आहेत। त्यामुळं त्याबद्दल तुम्ही एक खंबीरपणे उभं राहा, ही मानसिकता तुमची क्लिअर ठेवा की 18ला लागू शकतो, 19ला लागू शकतो किंवा त्या तारीखही वाढू शकते। त्यामुळं या दोन विनंत्या होत्या की ॲडमिशन्स केले नसतील तर ॲडमिशन्स कृपया करून घ्या आणि एक छोटाला मनाला समजावून घ्या की 19 म्हणजे 19च नाही, ती वाढवू शकते। लागली तर चांगलीच गोष्ट आहे, नाही लागले तर तारीखही वाढवू शकते। आरटीए संदर्भात काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, मी तो सोडवण्याचा प्रयत्न करेन। माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।